बरं, आतापर्यंत आपण काय झालं की 3 टॉपिक बघितले होते. आता मी त्यातला 4था टॉपिक चालू करतोय, इंट्रोडक्शन टू मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम. आता या मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम मध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, आतापर्यंत तुम्ही जे नॉइज व्हायब्रेशन मध्ये जे काही शिकलाय त्याचा मी ओव्हरव्ह्यू घेणार आणि ज्या तुम्ही मेथड्सनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले त्यासाठी टेक्निक्स काय वापरलेले ते सांगणार. कारण की हा प्रॉब्लेम काय झालं तरी मल्टिपल चॉईसला येऊ शकत नाही, कारण की हे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना बघितलं असेल, आपला पूर्ण 1 तासापेक्षा जास्त वेळ हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जात होता. त्यामुळे याचे प्रॉब्लेम्स तर यायची पॉसिबिलिटी कमी आहे, पण टेक्निक्सच्या रिलेटेड तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं काय की मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम म्हणजे काय. मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम, मग मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम म्हणजे काय की ज्या सिस्टीम मध्ये नंबर ऑफ मासेस असतील आणि त्या नंबर ऑफ मासेसच्या नंबर ऑफ डिस्प्लेसमेंट असतील. म्हणजे मास 1 ची डिस्प्लेसमेंट x1, मास 2 ची डिस्प्लेसमेंट x2, मास 3 ची डिस्प्लेसमेंट x3, असे n नंबर ऑफ इंडिपेंडेंट कोऑर्डिनेट्स म्हणजे x1, x2, x3, x4 असे तुम्हाला कोऑर्डिनेटच्या जास्त कोऑर्डिनेट्स तुम्हाला स्पेसिफाय करावे लागतात फॉर द मोशन ऑफ द सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीमची मोशन रिप्रेझेंट करण्यासाठी. तर अशा सिस्टीमला काय म्हणतो आपण, मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. ठीक आहे, मग या मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम दाखवले डिस्प्लेसमेंट x1, मास 2 त्याची डिस्प्लेसमेंट x2, मास 3 त्याची डिस्प्लेसमेंट x3 असे n मासेस आहेत. तर n मासेसच्या n डिस्प्लेसमेंट तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे तुम्हाला ही सिस्टीम रिप्रेझेंट करायची असेल तर ती तुम्हाला वेगवेगळ्या डिस्प्लेसमेंट रिप्रेझेंट करावं लागते. या सिस्टीमला म्हणजे आपण मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. आता हे झालं मासेसच्या टर्म मध्ये. जर तुम्ही रोटर्स घेतला, रोटर्स, तर एका शाफ्ट वरती 2 पेक्षा जास्त रोटर्स असतील. रोटर 1, रोटर 2, रोटर 3, रोटर 4 चे नंबर ऑफ रोटर्स ज्या वेळेला असतील त्यावेळेला अशा सिस्टीमला आपण काय म्हणतोय, म्हणजे एकतर मासेस नंबर ऑफ असतील 2 पेक्षा जास्त किंवा रोटर्स 2 पेक्षा जास्त असतील एका शाफ्ट वरती. अशा सिस्टीमला म्हणतो आपण मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम. आता ही मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम तर ही सॉल्व्ह करण्यासाठी आपण इथं न्यूटन्स सेकंड लॉ यूज करतो. म्हणजे F इज इक्वल टू ma. ठीक आहे, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन घेतो आणि या इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आपण तर त्याच डायरेक्शनला आपण ऍक्सिलरेशन घेतो. त्याच डायरेक्शनला ऍक्सिलरेशन तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, मास 1 जे आहे त्याच्या बाजूला इथं ऍक्सिलरेशन बघायला मिळेल. माझ्या कर्सर जिथे येतं. मग आपण या मासची FBD काढतो. मग FBD कशी काढतो, त्याच्यावरचा ऍक्सिलरेटिंग फोर्स आणि त्याच्यावरचे अपोजिंग फोर्सेस. आता ही स्प्रिंग इलॉंगेट झालाय, इलॉंगेट, त्यामुळे याचा अपोजिंग फोर्स वरती आला. ही मधली स्प्रिंग जर समजा तुम्ही एक्स कॉम्प्रेस झाला तर याचा फोर्स बघा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट डायरेक्शन येणार. ठीक आहे, म्हणजे असेच तुम्हाला हे फोर्सेस सगळे रिप्रेझेंट करून हा ऍक्सिलरेटिंग फोर्स आणि हे त्या सिस्टीमवरचे अपोजिंग फोर्सेस या तिघांचं ऍक्सिलरेटिंग फोर्स. आणि आता ऍक्सिलरेटिंग फोर्स हा काय असतोय, फोर्सच्या डायरेक्शनला त्याच्या अपोजिट घेतला तर तो इनर्शिया फोर्स होतो. F इज इक्वल टू ma. ठीक आहे, म्हणजे मास इंटू ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन म्हणजे x डबल डॉट, म्हणजे x 2 वेळा तुम्ही जर डिफरन्सिएशन केलं तर तुम्हाला ऍक्सिलरेशन मिळणार. मग या सगळ्याची ऍडिशन म्हणजे तुमचं इक्वेशन असते. हे तुम्हाला मी इक्वेशन इथं दाखवते, x1 डबल डॉट, मग स्प्रिंग, पहिल्या स्प्रिंगचा अपोजिंग फोर्स, हा दुसऱ्या स्प्रिंगचा अपोजिंग फोर्स, सगळ्यांची बेरीज इज इक्वल टू 0 इक्विलिब्रियम. हे झालं फॉर मास 1. हे सेकंड इक्वेशन फॉर मास 2, मास 3, मास 4, 5, 6 आणि हे nth मास. मग हे सगळे इक्वेशन तुम्ही रिअरेंज केले तर तुम्हाला हा असा मॅट्रिक्स मिळतो. हा असा मॅट्रिक्स मिळतो. त्यानंतर हा दुसरा x1, x2, x3 डबल डॉट म्हणजे ऍक्सिलरेशनचा मॅट्रिक्स. सो m इंटू a प्लस हा k, k म्हणजे स्टिफनेसचा मॅट्रिक्स, इंटू x म्हणजे डिफ्लेक्शनचा मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. म्हणजे असं झालं बघा, m इंटू x डबल डॉट प्लस k इंटू x इज इक्वल टू 0. इथे लिहिले बघा, m इंटू x डबल डॉट प्लस k इंटू x इज इक्वल टू 0. हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण म्हणतो डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द व्हायब्रेटिंग सिस्टीम. या सिस्टीमचं हे डिफरन्शियल इक्वेशन आलं.
मग या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला डिटरमाइन करायचं आहे. या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन. मग आता हे सिंगल डिग्री ऑफ फ्रीडमला, मल्टी डिग्री ऑफ फ्रीडमला कसं सोल्युशन काढायचं हे ऑलरेडी आपण बघितलंय. आता याचं सोल्युशन काढायचं जर असेल तर नॉर्मली काय करतो आपण, काही टेक्निक यूज करतो. याच्या अगोदर आपण काय करायचो की एक्स इज इक्वल टू सायनोसायडल का कन्सिडर करायचो, बरोबर आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही काय एस एच एम नी व्हायला लागल्या असं कन्सिडर करायचो. एस एच एमचं इक्वेशन लिहायचो, त्याच्या किमती पुट करायचो आणि तुम्ही आन्सर शोधायचा. पण मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये ते सॉल्व्ह करायला डिफिकल्ट आहे, कारण की नंबर ऑफ इक्वेशन ची फॉर्म होणार तो फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट यूज करतो. फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट हे कशी व्हॅल्यू डिटरमाइन करायची फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंटची सांगणार आहे. पण त्याच्या अगोदर हा फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट काय आहे ते समजून घ्या. फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट काय आहे ते समजून घ्या. आता फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतात बघा, इथे दिले ए आय जे. आता ए आय जे म्हणजे काय, इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट. इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट हा दिलाय, त्यासाठी काय घेतले स्टॅटिक डिफ्लेक्शन आय बिकॉज ऑफ युनिट लोड ऍट जी. म्हणजे काय केलं, पहिल्या मासचं डिफ्लेक्शन घ्यायचं, पण कुणामुळे, दुसऱ्या मासवरती लावलेल्या युनिट फोर्समुळे. युनिट म्हणजे एक फोर्स लावल्यामुळे, म्हणजे 1 न्यूटन फोर्स लावल्यामुळे एक नंबरच्या मासला जे काही स्टॅटिक डिफ्लेक्शन, म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. A12 याचा अर्थ काय, A12 म्हणजे इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट ऑफ A12 म्हणजे काय असणार सांगा, ड्यू टू युनिट लोड ऍट 2. काय म्हटलं मी, A12 याचा अर्थ काय, स्टॅटिक डिफ्लेक्शन ऍट 1 ड्यू टू युनिट लोड ऍट 2. ठीक आहे. मग हे इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट ह्या टॉपिक मधून तुम्हाला पेपरला विचारले जाण्याची पॉसिबिलिटी आहे. एखादा प्रॉब्लेम देतील आणि त्याचा इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट तुम्हाला सांगतील. आता हे शोधण्यासाठी आपण एक थेरम यूज केलेला. ठीक आहे, त्याला म्हटलेलं मॅक्सवेल्स रेसिप्रोकल थेरम. आता हा मॅक्सवेल्स रेसिप्रोकल थेरम काय सांगतोय, ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. म्हणजे इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट A12 इज इक्वल टू इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट A21 असते. म्हणजे A13 ची किंमत आणि A31 ची किंमत ही सेम असते. ठीक आहे, हा म्हणजे काय तुमचा इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट. आता हा इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट डिटरमाइन करून तुम्ही मॅट्रिक्स मेथडनी प्रॉब्लेम थोडंसं दाखवतो तुम्हाला. आता हे मधलं थेरीज मी बाकीचं काय सांगत बसत नाही, आपल्याला जिथं लागणार मी त्या गोष्टीवरती येतो. बघा की तुम्हाला एखादा पेपरमध्ये क्वेश्चन विचारला जातोय, डिटरमाइन काय इन्फ्लुएन्स कोएफिशिएंट ऍट 1-2 म्हणजे A12 डिटरमाइन करा. व्हॉट इज मीन बाय A12? A12 चा अर्थ काय असं पण विचारलं जाते. आणि खाली 4 वेगवेगळे ऑप्शन असतील, काय स्टॅटिक डिफ्लेक्शन ऍट 1 ड्यू टू युनिट लोड ऍट 2 असं वगैरे, किंवा स्टॅटिक डिफ्लेक्शन ऍट 2 ड्यू टू युनिट लोड ऍट शोधायला सांगतील. किंवा आता मला समजा A12 ची किंमत डिटरमाइन करायला सांगितली, तर हा प्रॉब्लेम आहे आणि या प्रॉब्लेम मधून मला A12 ची किंमत व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर ती कशी डिटरमाइन करायची, किंवा X1 ची किंमत डिटरमाइन करा असं पण सांगू शकतात. त्यासाठी तुम्हाला फोर्सची किंमत देतील. असं काय, मास 1 ला कन्सिडर करा आणि मास 1 ला एक युनिट फोर्स लावा. पहिली केस आहे बघा, F1 इज इक्वल टू 1. मास 1 ला एक युनिट फोर्स लावा. ज्यावेळेला तुम्ही मास 1 ला युनिट फोर्स घेणार, त्यावेळेला मास 2 आणि मास 3 चे फोर्सेस शून्य घ्यायचे. त्यावेळेला मास 2 आणि A11 त्याच्यावरून तुम्हाला X1 ची किंमत मिळेल, तशी X2 ची मिळेल, तशी तुम्हाला X3 ची किंमत मिळेल. ठीक आहे, मग X1, X2, X3 शोधण्यासाठी आता X1 इज इक्वल टू असते A
पण फोर्स एक नंबरला किती घेतलाय 1, त्यामुळे x1 ची किंमत काय येणार a11. म्हणजे थोडक्यात डिफ्लेक्शन ऍट मास 1 इज इक्वल टू डायरेक्ट तुमचं a11 येणार, म्हणजे इन्फ्लुएन्स कोएफिशियंट ऑफ 1 चा इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. मग आता नक्की a11 कसा डिटरमाइन करायचा एवढं सांगतो. मग हा a11 डिटरमाइन करण्यासाठी बघा ही
ओके, स्क्रीन शेअर करते. बघा आता आले काय? ओके, परत सांगतो काय झालंय. जवळजवळ आता मी व्हिडिओ चालू करून एक 33-34 मिनिटं झालेली आहेत. 5 मिनिटात जर व्हिडिओ बंद पडला तर पुन्हा याच आयडीला जॉईन करा परत. ठीक आहे, बघा आता तो होता फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. तुम्हाला दुसरा अजून या टॉपिक मधला जो क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय मल्टिपल चॉईसला, तो म्हणजे स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. आता स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट हा तो कसा AIJ असायचा. AIJ म्हणजे काय? डिफ्लेक्शन ऍट आय ड्यू टू युनिट लोड ऍट जे असं असायचं. तर स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट जो आहे तो KIJ असतो. ए च्या ऐवजी काय आला इथं के म्हणजे स्टिफनेस, आय जे म्हणजे आयत नोड आणि जे. मग आता हे काय आहे हे सांगतो. त्याच्या बरोबर उलट घ्यायचं. आता KIJ याचा अर्थ फोर्स ऍट आय ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऍट जे. बघा तिथं काय होतं, AIJ ला डिस्प्लेसमेंट ऍट आय ड्यू टू फोर्स ऍट जे असं होतं. आणि स्टिफनेसला काय आहे? फोर्स ऍट आय ड्यू टू डिस्प्लेसमेंट ऍट जे. म्हणजे काय करायचं आपल्याला, अगोदर आपण युनिट फोर्स दिलेला, म्हणजे फोर्स हा 1 घेत होतो, त्याच्याऐवजी आता फोर्स नाही, आता डिस्प्लेसमेंटची किंमत 1 घ्यायची आणि त्याच्यावरून डिस्प्लेसमेंटच्या किमतीवरून फोर्स मास 1 ला किती आहे, मास 2 ला किती आहे, मास 3 ला किती आहे डिटरमाइन करायचं. याला म्हणतो आपण स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. म्हणजे KIJ स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट म्हणजे काय? फोर्स ऍट आय ड्यू टू डिफ्लेक्शन ऍट जी. ठीक आहे, त्यामुळे या दोन गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर करून घ्या. AIJ आणि KIJ चा फरक. AIJ म्हणजे मागचा टाइप काय, इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. ठीक आहे, फ्लेक्झिबल इन्फ्लुएन्स कोएफिशियंट म्हणतो नॉर्मल त्याला. AIJ म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट ऍट आय ड्यू टू युनिट लोड ऍट जी. म्हणजे जे ला आपण एक युनिट लोड लावला आणि डिस्प्लेसमेंट मोजली आय ची. ठीक आहे, तो म्हणजे इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. त्याच्या बरोबर उलट स्टिफनेस कोएफिशियंट. आता तिथं युनिट फोर्स लावलेला, आता युनिट फोर्स नाही, आता युनिट डिस्प्लेसमेंट द्यायची, तर त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार, स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. मग KIJ याचा अर्थ काय, फोर्स ऍट आय ड्यू टू युनिट डिफ्लेक्शन किंवा डिस्प्लेसमेंट ऍट जी. ठीक आहे, म्हणजेच काय KIJ. मग आता आपण F इज इक्वल टू नेहमी काय लिहितो बाळांनो, KX. F इज इक्वल टू नेहमी काय लिहितो आपण, KX. सो फोर्स इज इक्वल टू K इंटू एक्स. मग आयतचा फोर्स इज इक्वल टू काय येणार बघा, KIJ इंटू एक्स ची डिस्प्लेसमेंट. सो F इज इक्वल टू K इंटू एक्स. फोर्स इज इक्वल टू स्टिफनेस इंटू डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला आहे. मग याच्यावरून तुम्हाला कुठल्या पण काय करता येईल, स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंटची व्हॅल्यू शोधता येईल. मग एक तर तुम्हाला या डेफिनेशन वरती मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल, व्हॉट इज मीन बाय KIJ. मग त्याला खाली ऑप्शन देतील, युनिट डिस्प्लेसमेंट ऍट आय, फोर्स ऍट जे, असं काही पण देतील. त्यातलं तुम्हाला बरोबर चूज करायचं आहे. ठीक आहे, आता समजा मला असं एखादं प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं आणि सांगितलं मला K11 ची किंमत सांग. काय सांगितलं, K11 ची किंमत सांग. आता K11 याचा अर्थ काय रे, फोर्स ऍट आय ड्यू टू युनिट डिस्प्लेसमेंट ऍट आय. समजा मला असं म्हणलं K21 ची व्हॅल्यू सांग, K21 ची व्हॅल्यू सांग. आता K21 म्हणजे काय, K21 याचा अर्थ काय, फोर्स ऍट 2 ड्यू टू युनिट डिफ्लेक्शन ऍट 1. ओके, मग आता ह्या किमती कशा शोधायच्या ते बाळांनो तुम्हाला मी इथं सांगतो. ठीक आहे, मग आता त्यासाठी एक केस कन्सिडर करायची. पहिली केस काय कन्सिडर केली, मास 1 चं डिस्प्लेसमेंट 1 घेतलं, म्हणजे x1 इज इक्वल टू 1 घेतलं. आता x1 1 घेतला तर त्या केसमध्ये x2 आणि x3 किती घ्यायचा, 0. x1 1 घ्यायचा, x2 x3 0. आता मागच्या टाइप मध्ये कसं केलेलं आपण, तिथं फोर्स 1 घेतलेला आणि बाकीच्यांचे फोर्स 0 घेतलेले. इथं डिस्प्लेसमेंट x1 1 घेतली, बाकीच्यांच्या डिस्प्लेसमेंट मी 0 कन्सिडर केला. मग आता याच्यावरून मला याचं काय सॉल्व्ह करता येईल बघा. F1 इज इक्वल टू K11 इंटू x1. मग याच्यावरून x1 ची किंमत, तुमची x1 ची किंमत किती आहे बघा, इथं x1 ची किंमत, x1 तुम्ही किती घेतलाय 1.
सो x1 ची किंमत 1 घेतली तर F1 इज इक्वल टू काय आला बघा K1, म्हणजे फोर्स ऍट 1 ची किंमत आली K11, फोर्स ऍट 2 K21, फोर्स ऍट 3 K31. मग हे तुम्ही डायरेक्ट पार्ट पण करू शकता म्हणजे अशा केससाठी. बघा मग तुम्हाला मी काय सांगत होतो की F इज इक्वल टू KX आहे. मग F1 याचा F1 फोर्स दिला की K11 X1, पण आपण पहिल्या केससाठी X1 इज इक्वल टू 1 घेतलाय, त्यामुळे F1 ची किंमत आली K11. तसंच F2 K21, तसंच F3 K31 येते. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही 1 नंबरच्या मासला डिस्प्लेसमेंट युनिट देणार त्यावेळेला. मग हे इक्वेशन जे मिळतील ते तुम्ही सॉल्व्ह करत गेला तर तुम्हाला त्याच्यातून किमती मिळतील. K11 इज इक्वल टू K1 प्लस K2, K21 इज इक्वल टू मायनस K2 आणि K31 इज इक्वल टू 0. मग आता हे पेपरला पडायची पॉसिबिलिटी कमी आहे का? हे जर तुम्हाला तिन्ही व्हॅल्यू डिटरमाइन करायचे असतील तर मग काय करायला पाहिजे तुम्हाला? मग परत प्रॉब्लेम होणार. काय करायला पाहिजे सांगा? हे सगळं त्यांची FBD काढायला पाहिजे, सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टी विचारायची पॉसिबिलिटी कमी आहे. ठीक आहे, पण हे कसं फक्त डिटरमाइन करायचं सांगत चाललोय मी. तसंच मी 2 नंबरला काय करायचं, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 1 घ्यायची, बाकीच्यांच्या व्हॅल्यू शोधायच्या. 3 नंबरला घ्यायची, बाकीच्यांच्या व्हॅल्यू शोधायच्या. आणि याच्यावरून मग तुम्हाला तो तुमचा के चा मॅट्रिक्स मिळेल, म्हणजे स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट मिळेल. स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट. ठीक आहे, आता तो स्टिफनेस इन्फ्लुएन्स कोएफिशियंट घेऊन आपण एक मेथड बघितलेली आणि ज्याच्यावरून प्रॉब्लेम सॉल्व्ह केली ती म्हणजे मॅट्रिक्स मेथड. आता या मॅट्रिक्स मेथड वरती तुम्हाला काय क्वेश्चन विचारला जाईल त्याबद्दल मी सांगतो, पण त्याच्या अगोदर ही मेथड काय ते सांगतो 1-2 मिनिटात, आणि मग त्यावरचा क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो ते सांगतो. आता या मॅट्रिक्स मेथड मध्ये काय केलेलं आपण, जी काय आपल्याला मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम दिल्या त्याचे मास 1, मास 2, मास 3 चे आपण वेगवेगळे इक्वेशन लिहिले, म्हणजे FBD काढल्या. त्याच्यावरून मास 1 चे इक्वेशन, मास 2 चे इक्वेशन, मास 3 चे इक्वेशन, आणि हे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेलं बघा, मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये केलेला हा मास मॅट्रिक्स, हा एक्सलरेशन मॅट्रिक्स, हा स्टिफनेस मॅट्रिक्स, हा डिस्प्लेसमेंट मॅट्रिक्स इज इक्वल टू 0. सो mx डबल डॉट प्लस kx इज इक्वल टू 0. मग मी काय केलेलं, या इक्वेशनला मासनं, मास इनवर्स ऑफ मासनं मल्टिप्लाय केलं. सो मास इंटू इनवर्स ऑफ मास, म्हणजे तो काय झाला बघा, आय म्हणजे युनिट मॅट्रिक्स, आणि के इंटू इनवर्स ऑफ मास याला आपण म्हणलेलं डायनॅमिक मॅट्रिक्स. मग तुम्हाला हे विचारू शकतात, द डायनॅमिक मॅट्रिक्स सी इज गिवन बाय, डायनॅमिक मॅट्रिक्स सी ची किंमत काय असते बाळांनो, स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स, स्टिफनेस मॅट्रिक्स इंटू इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स. आता इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स कसा काढलेला, तर इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ मास मॅट्रिक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ मास मॅट्रिक्स, ऍडजॉइंट डिवाइड बाय डिटर्मिनंट. आता ऍडजॉइंट कसा काढलेला, ऍडजॉइंट म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज, ऍडजॉइंट म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ एम. आता जे काही विचारतील त्यातले बारीक पॉइंट ते सांगावे, मग तुम्हाला समजेल. इन मॅट्रिक्स मेथड द डायनॅमिक मॅट्रिक्स इज गिवन बाय, डायनॅमिक मॅट्रिक्स सी म्हणजेच काय, इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स इंटू स्टिफनेस मॅट्रिक्स. ठीक आहे, किंवा द इनवर्स ऑफ मास मॅट्रिक्स कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग फॉर्म्युला, म्हणजे फॉर्म्युला काय, ऍडजॉइंट ऑफ मास मॅट्रिक्स डिवाइड बाय डिटर्मिनंट ऑफ मास मॅट्रिक्स. ओके, आता
मग यात आपण किंमत पुट करत गेल्यानंतर तुम्हाला शेवटला आन्सर मिळत होतं. म्हणून तुम्हाला म्हटलं हा युनिट मॅट्रिक्स, मग किमती पाठात फुटायचो, मग त्यातून आपण काय करायचं आन्सर मिळवायचं. आता याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तो क्वेश्चन काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. तो क्वेश्चन काय आहे ते तुम्हाला मी जरा सांगतो. तो हा क्वेश्चन आहे. व्हॉट इज मीन बाय आयगन व्हॅल्यू अँड आयगन व्हेक्टर इन मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम, असा तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा क्वेश्चन म्हणजे आता आपण जी मॅट्रिक्स मेथड बघितली की नाही त्याच्याशी एकदम रिलेटेड हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाय. फक्त त्यावेळेला मी तुम्हाला कधी त्याला आयगन व्हॅल्यू आणि आयगन व्हेक्टर मध्ये सांगितलं नव्हतं. ठीक आहे, सांगतो. मागाचीच मल्टी डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम घ्या. मास 1चं इक्वेशन, मास 2चं इक्वेशन, मास 3चं इक्वेशन पुन्हा तिथं चालू बघा. मग मी त्याला इनव्हर्स ऑफ मास मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं. त्यामध्ये के इंटू मास ऑफ इनव्हर्स म्हणजे काय तुमचं डायनॅमिक मॅट्रिक्स, मास इंटू मासचा इनव्हर्स म्हणजे तुमचा युनिट मॅट्रिक्स. हे तेच आहे बघा, सगळं हे तेच आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतोय, सायनोसॉइडल आहे म्हणून x इज इक्वल टू एक्स साइन ओमेगा टी घ्यायचो. इथं ए म्हटले आपण एक्स लिहायचो, एक्स साइन ओमेगा टी. मग त्याचा ऍक्सलरेशन काढायचो आणि ती किंमत टाकायची आणि ही किंमत शोधून आपण काय करायचो, इथं हा लॅम्बडा ची किंमत शोधायचो म्हणजे ओमेगा स्क्वेअरची. बघा इथं आहे काय, या इक्वेशन मध्ये आपण इथे लॅम्बडा यायचा बघा, लॅम्बडा म्हणायचो मी त्याला, हा म्हणजे ओमेगा स्क्वेअर. हा जो ओमेगा स्क्वेअर शोधताय की नाही त्या ओमेगा स्क्वेअरला म्हणतात आयगन व्हॅल्यू. त्या ओमेगा स्क्वेअरला काय म्हणतात आयगन व्हॅल्यू. आयगन व्हॅल्यू तुम्हाला त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी देतो. आयगन व्हॅल्यू हा तुम्हाला काय देतो, त्याची अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता आयगन व्हेक्टर म्हणजे काय, हे तुम्ही इक्वेशन सॉल्व्ह केलं की तुम्हाला ओमेगा 1 ओमेगा 2 मिळायचा. मग त्याच्यावरून तुम्ही ओमेगा 1 ओमेगा 2 वरून तुम्ही काय करायचं, नोड्स फाइंड आउट करायचा. नोड्स म्हणजे काय, ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटची किंमत काय असते 0 ती किंमत तुम्ही शोधायचा. ठीक आहे, मग तुम्ही याच्यावरून बघा ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 ती 3 किमती शोधायच्या. आता ही 3 डिग्री ऑफ फ्रीडम सिस्टीम आहे ना, 3 मास आहेत, त्यामुळे ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 किमती यायच्या हे सॉल्व्ह केल्यावर. आणि मग याच्यावरून तुम्ही काय करायचा, त्याच्यामध्ये मोड शिफ्ट फाइंड आउट करायचा. मोड शिफ्ट, मोड शिफ्ट म्हणजेच काय, ज्या ठिकाणी तुमच्या डिस्प्लेसमेंटची किंमत काय होते 0, हा मोड शिफ्ट म्हणजेच तुमचा असतो आयगन व्हेक्टर. म्हणजे ज्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला फिगर मध्ये तुमच्या लक्षात येईल, ज्या ठिकाणी हे बघा हे त्याचे मोड शेप आहेत. हे मोड शेप म्हणजे मास 1 ला किती डिस्प्लेसमेंट, मास 2 ला किती डिस्प्लेसमेंट, मास 3 ला किती डिस्प्लेसमेंट, मास 1 मास 2 मास 3 मास 1 मास 2 मास 3 ह्या डिस्प्लेसमेंटच्या ज्या किमती शोधताय याला म्हणतात बाळांनो आयगन व्हेक्टर. म्हणजेच मॅट्रिक्स मेथड मध्ये तुम्ही सर्क्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा 1 ओमेगा 2 ओमेगा 3 ची जी किंमत शोधताय त्याला काय म्हणतोय आपण, आयगन व्हॅल्यू. आणि ती आयगन व्हॅल्यूला आपण ओमेगा स्क्वेअरला आपण लॅम्बडा म्हणतोय. प्रॉब्लेम सोडवताना नॉर्मली आपण ओमेगा स्क्वेअरला काय म्हणतोय, लॅम्बडा. त्या प्रॉब्लेम मध्ये आपण त्याला लॅम्बडा पुट करत होतो. तो लॅम्बडा म्हणजे तुमचा काय बाळांनो आयगन व्हॅल्यू. आणि त्या ओमेगाची व्हॅल्यू पुट करून आपण मास 1 मास 2 मास 3 ची जी डिस्प्लेसमेंट डिटरमाइन करत होतो त्याला काय म्हणायचं, आयगन व्हेक्टर. सो आयगन व्हॅल्यू अँड आयगन व्हेक्टर. मग तुम्हाला असं विचारतील, द आयगन व्हॅल्यू इन मॅट्रिक्स मेथड गिव्स, आयगन व्हॅल्यू तुम्हाला मॅट्रिक्स मेथड मध्ये काय देते, तर तुम्हाला काय देणार, आयगन व्हॅल्यू गिव्स सर्क्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. ठीक आहे, अँड आयगन व्हेक्टर तुम्हाला काय देतोय, मोड शेपची किंमत देतोय. ओके, हे तुमच्या कायम लक्षात पाहिजे. आता कसं आहे, प्रॉब्लेम तुम्हाला तर सॉल्व्ह करायचा नाही आहे, पण त्या प्रॉब्लेम काही गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाऊ शकतात, त्या तुम्हाला मी सांगायला लागले. आता ह्या झाल्या मॅट्रिक्स मेथड. याच्यानंतर आपण काही अप्रॉक्सिमेट मेथड बघितलेल्या. आता मॅट्रिक्स मेथड मध्ये काय होतं, त्याच्या पुढचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेला की ते परत कॉम्प्लेक्स होतात. कॉम्प्लेक्स झाला की पुन्हा वेळ वाटतो, मग कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होतात, मग प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. मग याला आपण काही अप्रॉक्सिमेटनं पण मेथडनं पण सॉल्व्ह केलेलं. त्यातली एक अप्रॉक्सिमेशन मेथड म्हणजे होल्जर मेथड. मग तुम्हाला विचारतील द होल्जर मेथड इज, आता कुठली मेथड आहे, अप्रॉक्सिमेट ऑर ॲक्युरेट असं काहीतरी विचारतील. मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे होल्जर मेथड मध्ये आपल्याला कधीच एक्झॅक्ट आन्सर मिळालं नव्हतं, आपल्याला काय मिळालं, अप्रॉक्सिमेट उत्तर मिळालेलं. आता ही होल्जर मेथड काय आहे,
ते तुम्हाला मी सांगतो. हे नॉर्मली आपण होल्झर मेथडचं जे टेक्निक यूज केले आपण, दॅट टेक्निक इज ट्रायल अँड एरर. कुठलं टेक्निक यूज केले आपण? ट्रायल अँड एरर मेथड टू डिटरमाइन द नॅचरल फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, ट्रायल अँड एरर मेथड आपण अप्रॉक्सिमेट सोल्युशन काढतो. म्हणजे त्यासाठी किती पण मासेस असू द्यात. आता इथं बघा, इथं मासेसच्या ऐवजी काय आलेत? शाफ्ट घेतलाय, म्हणजे डिस्क येणार 1 2 3 4. थोडं पुढे जातो मी, डायरेक्ट प्रॉब्लेम वरती येतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, अशा आपण प्रॉब्लेम घेतलेले. आता इथे 4 मासचा प्रॉब्लेम आहे, हा 4 मासचा प्रॉब्लेम. तर आपण काय करत होतो, इथं ट्रायल 1 ओमेगा एन ची किंमत घ्यायचो. आता इथं आपल्याला काय शोधायचं असायचं? आपण असं शोधायचो, समेशन एम ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 शोधायचं लिनियर साठी. समेशन मास इंटू लिनियर साठी. अँग्युलर साठी समेशन आय ओमेगा स्क्वेअर एक्स च्या ऐवजी थिटा आय ओमेगा स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0 ही किंमत शोधायचो. मग आय ची किंमत, मग त्याच्या डिस्प्लेसमेंटची किंमत, त्याच्या ओमेगाची किंमत, ह्यावरून आपण हे शोधत जायचो. आणि इथं 0 आला, इथं 0 समेशनची किंमत 0 आली म्हणजे तुम्हाला नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळाली. म्हणून तुम्हाला असं पण विचारतील, इन होल्झर मेथड वी डिटरमाइन समेशन आय ओमेगा स्क्वेअर बीटा इज इक्वल टू, मग किंमत देतील 0 1 2 3. आपण समेशन आय ओमेगा स्क्वेअर बीटाची किंमत किती शोधायची? तर 0. ज्या वेळेला ती 0 येईल ती म्हणजे तुमची नॅचरल फ्रिक्वेन्सी. ही किंमत इथं 0 येते का बघा जायचं आपण, चेक करत जायचं. आता इथं बघा, इथं +2 आली, इथं -13 आली, म्हणजे तुमचं उत्तर 1.7 आणि 1.9 च्या मध्ये आहे. बरोबर आहे? ओमेगा 1.7 असताना 2.33 प्लस आहे आणि ओमेगा एन 1.9 असताना हे आन्सर मायनस आहे. याचा अर्थ तुमचं उत्तर या दोघांच्या मध्ये, म्हणजे या दोघांच्या मध्ये कुठं 0 आहे, म्हणजे तुमचा आन्सर 1.7 आणि 1.9 च्या मध्ये आहे. ओके, मग ते थोडंसं मी तुम्हाला शेवटला ग्राफ प्लॉट करायचं आणि त्या ग्राफ मध्ये दाखवायचं. हे प्लॉट करत जायचो. 1.7 आणि 1.9 च्या मध्ये इथं 0 आला, म्हणजे ओमेगा एन 1 ची किंमत किती आहे? 1.73. आता हा ग्राफ प्लॉट केला म्हणून इथं कळलं, पण त्या ट्रायल एरर मेथड मध्ये तुम्ही काय फक्त प्रेडिक्ट केलं 1.7 आणि 1.9 च्या मध्ये कुठतर उत्तर आहे, आणि ह्या ग्राफ वरून कळलं ते 1.73 आहे. मग हीच मेथड परत पुढे पुढे ओमेगाच्या व्हॅल्यू बदलत 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 आपण 5 7 8 वेळेला तुम्ही त्या विचारायचं असं नक्की कुठली व्हॅल्यू घ्यायची, किती घ्यायच्या, हे काय अप्रॉक्सिमेट आहे, ट्रायल एरर वरती आहे. त्यामुळे तुम्हाला ट्रायल एरर तुम्ही भरपूर जसं सोडवत जाणार तशा तुम्हाला 3 मिनिटे मिळणार, 1 2 3. त्यामुळे होल्झर मेथड वरती तुम्हाला क्वेश्चन काय विचारलं जाईल की होल्झर मेथड कुठल्या प्रिन्सिपल वरती वर्क होत्या? होल्झर मेथड मध्ये आपण नक्की काय डिटरमाइन करतो? तर समेशन एम ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0. अँग्युलर मध्ये समेशन आय ओमेगा स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 0. ज्या ठिकाणी येतं तिथं आपल्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी मिळते. ठीक आहे, आता ही अप्रॉक्सिमेटर आहे, याचा अर्थ ही ट्रायल एरर मेथड वरती चालणार. ठीक, मग आता हा प्रॉब्लेम मुद्दा म्हणून दाखवला. त्यानंतर अजून एक 2 मेथड होत्या. त्या 2 मेथड कुठल्या होत्या त्या सांगतो. होल्झर मेथड नंतर एक म्हणजे रेलीज मेथड आणि दुसरी म्हणजे डुनकुर्लिज मेथड. ह्या 2 मेथड ज्या आहेत, ह्या 2 मेथड स्टॅटिक डिफ्लेक्शन वरती डिपेंड आहेत. काय म्हटलं मी? स्टॅटिक डिफ्लेक्शन. स्टॅटिक डिफ्लेक्शन याचा अर्थ काय? ह्या मास 1 मुळे इथं किती डिस्प्लेसमेंट झाले असेल, मास 3 मुळे इथं किती डिस्प्लेसमेंट झाले असेल, या डिस्प्लेसमेंट वरती, स्टॅटिक डिस्प्लेसमेंट वरती ह्या 2 गोष्टी वर्क होतात, म्हणजे रेलीज मेथड आणि डुनकुर्लिज मेथड. त्यातली पहिली मी सांगतो रेलीज मेथड. तुम्हाला जर आठवत असेल तर रेलीज मेथड आपण पहिल्या टॉपिक मध्ये पण बघितली, पहिल्या दुसऱ्या टॉपिक मध्ये 1 डिग्री ऑफ फ्रीडम मध्ये. काय यूज केलं सांगा? रेलीज मेथड मध्ये काय प्रिन्सिपल होतं? एनर्जी. कुठल्या पण बॉडीकडे असणारी एनर्जी ही काय असत्या? कॉन्स्टंट असत्या. ती कायनेटिक कडनं पोटेन्शियलला जाईल किंवा पोटेन्शियल कडनं कायनेटिकला जाईल, पण त्या दोघांची समेशन ही नेहमी काय राहत्या? कॉन्स्टंट राहत्या. हे प्रिन्सिपल यूज करतोय आपण. म्हणून मी तर पुढे दाखवतो. रेलीज मेथड मध्ये बघा, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इथं डिटरमाइन केल्या, इथं मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी डिटरमाइन केल्या आणि पोटेन्शियल एनर्जी एकमेकाला इक्वेट केल्या. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी 100 आहे,
ठिकाणचं त्या प्रत्येक फोर्समुळे त्या ठिकाणचं स्टॅटिक डिफ्लेक्शन डिटरमाइन करायचं आणि त्या स्टॅटिक डिफ्लेक्शन वरून त्याची सर्क्युलर फ्रिक्वेन्सी मिळवायची. ह्या सगळ्या व्हॅल्यूज या मेन फॉर्म्युल्यात पुट करायचा, तुम्हाला टोटल सिस्टीमची सर्क्युलर फ्रिक्वेन्सी मिळते. ठीक आहे, हे म्हणजेच डोनकोर्लीचं प्रिन्सिपल आहे. आता मी तुम्हाला तुमच्या सिलेबसला ज्या मेथड होत्या त्या सगळ्या मेथड मी सांगितल्या. सिलेबसला जेवढ्या मेथड होत्या तेवढ्या सगळ्या कशा वर्क होतात ते तुम्हाला मी सांगितले. मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या सांगितल्या बघा, मॅट्रिक्स मेथड, आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर, होल्जर मेथड, डुनकुर्लीज मेथड किंवा रेले रीड्स मेथड किंवा रेलेज मेथड. मग यांचं प्रिन्सिपल ऑफ वर्किंग किंवा त्यांच्या प्रॉब्लेम मधल्या काही बारीक बारीक गोष्टी या तुम्हाला मल्टिपल चॉईसला बघून काय करतील, विचारतील. ठीक आहे.